प्रेग्नन्सीचे 3 ट्रायमिस्टर्स. प्रत्येक टप्प्यात काय बदलतं, काय काळजी घ्यावी? प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर सगळ्यात आधी मनात अनेक प्रश्न सुरू होतात. आता काय खायचं? काय टाळायचं? कधी सोनोग्राफी करायची? बाळाची हालचाल कधी जाणवेल? आणि कोणते लक्षणं नॉर्मल आहेत तर कोणते धोक्याचे? प्रेग्नन्सी साधारण 40 आठवड्यांची असते आणि ती 3 टप्प्यामध्ये म्हणजे 3 ट्रायमिस्टरमध्ये विभागली जाते. प्रत्येक ट्रायमिस्टर हे वेगवेगळा असतो. आईच्या शरीरात होणारे बदल हे वेगळे असतात. बाळाचा विकास वेगळ्या टप्प्यावर असतो आणि त्यामुळे प्रत्येक ट्रायमिस्टरमध्ये घ्यायची काळजीसुद्धा वेगळी असते. आज आपण हे तिन्ही पण ट्रायमिस्टर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहिला ट्रायमिस्टर, पहिले 13 आठवडे. प्रेग्नन्सीचा पहिला ट्रायमिस्टर हा खूप महत्त्वाचा काळ आहे, कारण याच काळात बाळाच्या शरीरात महत्त्वाच्या अवयवांची निर्मिती सुरू होते आणि अनेक महिलांना या काळामध्ये मळमळ होणे, उलट्या, थकवा, जास्त झोप येणे, वारंवार युरिनला जाणे अशी लक्षणं जाणवू लागतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मॉर्निंग सिकनेस हा फक्त सकाळीच होतो असं नाही. हे मळमळ, उलट्या दिवसाच्या कोणत्याही वेळी होऊ शकतात आणि याच काळात प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटणं आवश्यक आहे. म्हणजे मेडिकल हिस्ट्री, अनेक ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि स्कॅन्स म्हणजे सोनोग्राफी हे आपल्याला सुचवतील. डॉक्टरांनी सांगितलेली फॉलिक ॲसिडची गोळी आणि इतर सप्लिमेंट्स हे नियमित घ्यायला पाहिजे, पण स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नका. हे तर साधं पेनकिलर आहे, ही मेडिसिन मी आधी घेतली आहे असं समजून प्रेग्नन्सीमध्ये औषध घेणं टाळा. कोणतीही मेडिसिन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. खाण्याबद्दलही एक मोठा गैरसमज आहे की प्रेग्नन्सी झाली म्हणजे 2 जणांसाठी दुप्पट खायचं, असं नाही. तुमचा आहार बॅलन्स असावा. प्रोटीन्स, भाज्या, फळे, होल ग्रेन्स आणि पुरेसं पाणी याकडे मात्र लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्या 3 महिन्यामध्ये ब्लिडिंग जर झालं तर घाबरून जाऊ नका, पण मग दुर्लक्षही करू नका. ब्लिडिंग होणे, तीव्र पोटात दुखणे, अचानक रक्तस्राव होणे या सगळ्या गोष्टी असेल तर डॉक्टरांना लगेच संपर्क करा. पहिला ट्रायमिस्टर हा कधीकधी इमोशनली देखील चॅलेंजिंग असू शकतो. म्हणूनच स्वतःची तुलना इतर लोकांच्या किंवा इतर प्रेग्नन्सी असलेल्या लेडीजची करू नका. प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. दुसरा ट्रायमिस्टर 14 ते 27 आठवडे. अनेक लेडीजसाठी हा प्रेग्नन्सीमधला कम्पॅरेटिव्हली कम्फर्टेबल फेज असतो. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये जो काही नॉशिया, थकवा हा असतो तो हळूहळू कमी व्हायला लागतो. एनर्जी वाढायला लागते, बेबी बंप दिसायला लागतं आणि या ट्रायमिस्टरमध्ये सगळ्यात सुंदर अनुभव म्हणजे काय की बाळाची हालचाल जाणवायला लागते. बहुतेक महिलांना साधारण 16 ते 24 आठवड्यानंतर ही बाळाची हालचाल जाणवू शकते. पहिली प्रेग्नन्सी असेल तर थोडीशी उशिरा जाणवते आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये जरा लवकर जाणवते. जर पोटात फुलपाखरू उडतंय किंवा बबल्स जाणवत आहेत अशी फिलिंग येते आणि या ट्रायमिस्टरमध्ये डॉक्टरांनी सुचवलेल्या प्रत्येक सोनोग्राफी म्हणा किंवा स्क्रीनिंग टेस्ट ह्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण बाळाचे डेव्हलपमेंट होणं किंवा बाळाचे पार्ट्स डेव्हलप होणं हे या काळामध्ये होत असतं आणि त्यामुळे वेळोवेळी त्या प्रकारच्या सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. मग बॅकएक म्हणा किंवा लेग क्रॅम्प्स, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन हाही त्रास कमी जास्त प्रमाणात जाणवू शकतो. प्रेग्नन्सी जर अनकॉम्प्लिकेटेड असेल तर परवानगी असल्याशिवाय फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा नियमित चालणे हे मात्र फायदेशीर ठरू शकते. इंटरनेटवर पाहून कोणतीही नवीन इंटेन्स वर्कआउट सुरू करू नका. तुमच्यासाठी कोणता एक्सरसाइज सुरक्षित आहे हे तुमच्या डॉक्टरांना विचारा. दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदा बाळाची मूवमेंट नियमित जाणवायला लागल्यानंतर त्या मूवमेंटमध्ये आता अचानक जर काही बदल झाला, जसं मूवमेंट कमी होणे किंवा मग हळूहळू मूवमेंट जास्त होणे, याकडे दुर्लक्ष करू नका. तिसरा ट्रायमिस्टर 28 आठवड्यापासून ते डिलिव्हरीपर्यंतचा हा महत्त्वाचा प्रेग्नन्सीचा टप्पा असतो. याच्यामध्ये बाळाची वाढ ही वेगाने होत असते. म्हणजे पहिल्या 2 ट्रायमिस्टरमध्ये आपण बाळाच्या जेनेटिक ॲबनॉर्मलिटी म्हणा किंवा बाळ किती नॉर्मल आहे, बाळाचे अवयव कसे डेव्हलप होत आहेत, त्यांचे ॲनामोलीज काय आहे का नाही याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये बाळाच्या ग्रोथवर आपण कॉन्सन्ट्रेट करतो. मग यामध्ये चालताना थकवा येणे, पाठदुखी होणे, झोपायला त्रास होणे,
परत युरिनची फ्रिक्वेन्सी वाढवणे, कारण हळूहळू पोटाचा घेर वाढलेला असतो आणि तो प्रेशर या गोष्टींना भाग पाडतो. पायामध्ये थोडी सूज असते, असाही त्रास होऊ शकतो. पण लक्षात ठेवा की प्रत्येक सूज ही नॉर्मल नसते. म्हणजे याला प्रत्येक सूजला आपण फिजिओलॉजिकल नाही म्हणू शकत. त्या सूजसोबत अचानक जर चेहऱ्यावर सूज येणे किंवा हातपाय सुजणे असं असेल, किंवा तीव्र डोकेदुखी, दिसायला काही बदल दिसतोय, डोळ्यासमोर अचानक चमकायला लागतंय, अशी काही लक्षणं असतील तर मग मात्र आपण त्वरित गायनेकॉलॉजिस्टला भेटलं पाहिजे. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, की बाळाच्या मूवमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर तुम्हाला एक चार्ट देतील. त्या चार्टवर तुम्ही वेळोवेळी ते काउंट डॉक्युमेंट करायला पाहिजे. मूवमेंट पॅटर्नमध्ये जर कमीपणा किंवा बदल जाणवत असेल तर मग मात्र आपल्याला काही टेस्ट आवश्यक असतात, त्या करून घ्यायला हव्या. आता डिलिव्हरी जवळ येताना सुद्धा काही प्रॅक्टिकल गोष्टींची तयारी सुरू करणं महत्त्वाचं आहे. मग आता प्रश्न येतो की कोणत्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करायची. समजा इमर्जन्सी आली, अचानक पोटात दुखायला लागलं, कॉन्ट्रॅक्शन्स यायला लागल्या, कळा सुरू झाल्या, तर आपण कुठे जायचं, रिपोर्ट्स कुठे ठेवलेले असतात, किंवा मग हॉस्पिटलची बॅग तयार आहे का, डॉक्टर आणि हॉस्पिटलचा यांचा कॉन्टॅक्ट नंबर इझिली अवेलेबल होईल का, इमर्जन्सीमध्ये डॉक्टर येतील का, हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी इमर्जन्सीच्या वेळेस खूप उपयोगी पडतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न की हॉस्पिटलमध्ये कधी जायचं. रेग्युलर जर पेनफुल कॉन्ट्रॅक्शन्स असतात तर बऱ्याच लोकांना कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे काय हे लक्षात येत नाही, की हळूहळू पेनची फ्रिक्वेन्सी ही वाढत राहते आणि जसं 10 सेकंद, 15 सेकंद, 25 सेकंद अशा पद्धतीने कळा यायला लागतात आणि त्यानुसार कधी पाणी जाणे किंवा व्हजायनल फ्लुइड लीक होणे, ज्याला वॉटर ब्रेक म्हणतो, किंवा स्पॉटिंग ब्लिडिंग होणे, बाळाची हालचाल कमी जास्त होणे, या जर गोष्टी आपल्याला जाणवत असतील तर मग डेफिनेटली डिलिव्हरीची वेळ आली असू शकते आणि त्या पद्धतीने आपण डॉक्टरांना भेटून, डॉक्टरांना संपर्क साधून तातडीने हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सी हा काही डिसीज नाही. प्रेग्नन्सी हे एक नॉर्मल गोष्ट आहे, ती एक नॉर्मल फिजिओलॉजी आहे असं समजून प्रत्येक सिम्पटमकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. पण तुमची प्रेग्नन्सी तुमच्या मैत्रिणीच्या प्रेग्नन्सीसारखी असेलच असंही नाही. तुमच्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जे झालं तेच दुसऱ्यामध्ये होईल हेही शक्य नाही. म्हणूनच गुगल, व्हॉट्सअप, फॉरवर्ड आणि नातेवाईकांच्या सल्ल्यांपेक्षा तुमच्या स्वतःच्या प्रेग्नन्सीला योग्य असलेला मेडिकल ॲडवाईस हा महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश करणे आणि अर्ली डेव्हलपमेंटची काळजी, दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये बाळाची वाढ, डेव्हलपमेंट आणि मूवमेंट्स, तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये बाळाची कंटिन्यूड ग्रोथ, मूवमेंट आणि सुरक्षित डिलिव्हरीची तयारी. प्रत्येक ट्रायमेस्टर हा वेगळा आहे. प्रत्येक टप्प्यात एक गोष्ट सारखी आहे, आई आणि बाळाची नियमित आणि योग्य काळजी. मी डॉक्टर श्रद्धा सबनीस. महिलांच्या आरोग्याबद्दल अशीच सोपी, विश्वासार्ह आणि उपयोगी माहिती मिळवण्यासाठी संतुलनला फॉलो करा. कारण योग्य वेळी मिळालेली योग्य माहिती प्रेग्नन्सीचा प्रवास हा अधिक सुरक्षित आणि अधिक आनंददायी बनवू शकते.